नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण सांगली सातारा पद्धतीने घरच्या घरी मिरची पावडरपासून घाटी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे। इथे दिलेल्या प्रमाणामध्ये 350 ग्रॅम एवढा घाटी मसाला बनवून तयार होतो। शिवाय इथे वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। बऱ्याच वेळा आपल्या सांगली सातारातली लोक बाहेर नोकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने गेलेली असतात। मुंबई पुण्याला राहणारी लोक असतात, ते गावावरून मसाला बनवून घेऊन जातात आणि जेव्हा त्यांच्याकडचा मसाला संपतो आणि गावाला यायला सुद्धा अवकाश असतो, तर त्यावेळी अशा पद्धतीने मिरची पावडरपासून आपण घरच्या घरी हा घाटी मसाला बनवू शकतो। तर हे सर्व या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेल्समध्ये शेअर केलेला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो। त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर सुरुवात करूया। इथे आपण अगदी स्टेप बाय स्टेप कृती करणार आहोत, म्हणजे कमी वेळेमध्ये आपण हा मसाला बनवू शकतो। तर कांदा थंड व्हायला थोडा जास्त वेळ लागेल, यासाठी आपण कांदा हा सर्वप्रथम शिजवून घेणार आहोत। यासाठी असे मीडियम आकाराचे 3 कांदे मी सोलून घेतलेले आहेत। इथे मी तुम्हाला वजन करून सुद्धा दाखवणार आहे। इथे आपण 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव एवढी मिरची पावडर वापरून हा मसाला बनवतोय। तर 125 ग्रॅम मसाल्यासाठी आपल्याला 125 ग्रॅम एवढा कांदा घ्यायचा आहे। इथे एक अर्धी फोडची कांद्याची आहे, थोडी जास्त आहे, यामुळे एवढा जास्त काही फरक पडत नाही। त्यामुळे इथे मी मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेत, 3 ते 4 लसणाचे गड्डे घेतलेत, 35 ते 40 ग्रॅम एवढा लसूण घ्यायचा आहे। तर इथे सोलल्यानंतर हा लसूण 35 ते 40 ग्रॅम एवढा भरणार आहे। तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे वजन करून दाखवणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे 38 ग्रॅम एवढा हा लसूण झालेला आहे। एवढा लसूण आपण वापरणार आहोत। इथे मी कांदे सुद्धा एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत। तर इथे आपल्याला कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्यामध्ये हा बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। इथे मी कट करून घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही हा कांदा किसून सुद्धा घेऊ शकता किंवा मग चॉपरमध्ये चॉप करून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढं मीठ टाकायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही, फक्त मीठ आणि कांदा असाच शिजवून घ्यायचा आहे। जर आपण मिरचीपासून सुद्धा असा मसाला बनवत असू तेव्हा सुद्धा आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे। त्यानंतर इथे आपण पाहतोय की आपल्याला खोबरं घ्यायचं आहे। इथे साधारण 1 वाटी एवढं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे। आपण इथे मिक्सरवरती हा मसाला बनवणार आहोत, त्यामुळे 1 छोटी वाटी मी किसून घेतली होती आणि त्यापासून एवढं 50 ग्रॅम एवढं खोबरं आपण घेणार आहोत। मध्ये मध्ये आपल्याला कांदा सुद्धा चेक करायचा आहे। आपण यामध्ये मीठ टाकलं होतं, त्याला थोडंसं पाणी सुटलं होतं, तर याचा कलर चेंज होईपर्यंत याला आपल्याला थोडंसं झाकून ठेवून आणि मध्ये मध्ये चेक करत शिजवून घ्यायचं आहे। त्याचसोबत आपल्याला पुढची तयारी सुद्धा करायची आहे। इथे हे एक मोठ्या आकाराचं जायफळ होतं, त्याच्यातील हा एवढासा तुकडा मी यासाठी तोडून बाजूला घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, आता आपण कांदा पाहतोय तर कांद्यातील पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि याचा कलर सुद्धा अगदी चेंज झालेला आहे आणि आपल्याला असाच कांदा हवा आहे। जर आपण कांदा शिजताना आधीच त्यामध्ये तेल टाकलं तर मग तो लवकर शिजला जात नाही, त्यामुळे फक्त मिठामध्येच हा कांदा आपल्याला आधी शिजू द्यायचा आहे आणि त्याचा कलर असा चेंज झाल्यानंतरच आणि चांगला शिजल्यानंतरच यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे। साधारण आपण इथे 50 ml एवढं तेल वापरणार आहोत, म्हणजे आपली जी तेलाची पळी असते, जी वाकडी पळी असते, ते साधारण 3 चमचे आपण वापरू शकतो आणि इथे 3 ते 3.5 चमचे जरी वापरले तरी काही जास्त फरक पडत नाही। तर इथे तेलामध्ये सुद्धा आपण थोड्या वेळासाठी हा कांदा शिजवून घेणार आहोत। इथे पाहू शकता तुम्ही, हा कांदा पूर्णपणे एकदम डार्क कलर होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। यामुळेच आपला मसाला हा अगदी जास्त दिवसांपर्यंत छान टिकतो सुद्धा। तर इथे पाहू शकता तुम्ही, हा कांदा अगदी छान शिजला गेलेला आहे आणि अगदी शिजल्यामुळे तो थोडा डार्क कलर झालेला आहे आणि त्याचा सुगंधसुद्धा अगदी छान येऊ लागलेला आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। हा कांदा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा पूर्ण मसाला मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे राहिलेली तयारी करतोय। तर इथे आपल्याला मसाले आणि खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला अगदी वजन करून दाखवणार आहे की इथे मी ही जी तिखटवाली मिरची पावडर असते, एक रंगाची मिरची पावडर असते आणि ही तिखटाची मिरची पावडर असते, तर इथे आपल्याला 100 ग्रॅम एवढी तिखटाची मिरची
मिरची पावडर घ्यायची आहे आणि आपण कलरसाठी इथे काश्मीरी रेड चिली पावडर वापरणार आहोत। याऐवजी तुम्ही बेडगी मिरचीची पावडरसुद्धा वापरू शकता। तर इथे 100 ग्रॅम एवढी तिखटवाली मिरची पावडर आणि 25 ग्रॅम एवढी ही काश्मीरी रेड चिली पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी हळद टाकायची आहे। तर हा चमचा जो आहे तो थोडा छोटा आहे, त्यामुळे मी इथे 1 चमचा अजून थोडीशी हळद यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर आपण इथे हिंगसुद्धा वापरणार आहोत। या चमच्याने मी 1 चमचा एवढं हिंग यामध्ये टाकलेलं आहे आणि इथे आपल्याला साधारण 25 ते 30 ग्रॅम एवढं मीठ टाकायचं आहे आणि या चमच्याने जर म्हणाल तर अगदी 4 ते 5 चमचे एवढं मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत। जी तिखटाची मिरची पावडर असते तर त्यामध्ये मीठ थोडं कमी प्रमाणात असतं किंवा इथे आपण बाकीचे मसालेसुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे मीठ टाकणं हे गरजेचं आहे। हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण हे सर्व छान मिक्स करून ठेवलेलं आहे। आता आपण मसाले घेणार आहोत। तर इथे मी हे धणे घेतलेले आहेत। इथे आपण अर्धा पाव मिरची पावडरपासून मसाला बनवणार आहोत। यासाठी इथे मी 10 ग्रॅम एवढे धणे घेतलेले आहेत। चमच्यानी हे साधारण 3 ते 4 चमचे एवढे धणे असतील। तर इथे राहिलेलं साहित्यसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे हे धणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 मसाला वेलची, एवढे दालचिनीचे 4 छोटे तुकडे घेतलेत, 1 चक्री फूल, 4 ते 5 हिरवी वेलची घेतले, अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा लवंग आणि हा इथे जायफळचा तुकडा घेतलेला आहे, 4 ते 5 तमालपत्र आणि 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। बडीशेप आणि जिरे हा यासाठी वापरलेला चमचा आहे तो आपला पोहे खायचा जो चमचा असतो तो वापरलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत। मेथीदाणेसुद्धा आपल्या या मसाल्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा एवढे तीळ घेतलेले आहेत आणि पाऊण चमचा किंवा अर्धा चमचा एवढी खसखस आपल्याला घ्यायची आहे। तर खसखस टाकल्यामुळे सुद्धा आपल्या मसाल्याला अगदी छान चव येते, त्यामुळे जायफळ आणि खसखस ही नक्की वापरायची आहे। त्यानंतर इथे मी हा सुकलेला अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपला कांदासुद्धा थंड झालेला आहे। इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने थंड झालेलाच कांदा आपल्याला मसाला मिक्स करताना वापरायचा आहे। त्यानंतर आपण इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे आपण हे खोबरं किसून घेतलेलं आहे, त्यामुळे यामध्ये तेल वगैरे टाकण्याची काही गरज नाही। जर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये अगदी डार्क कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे सुद्धा हे किसलेलं जे खोबरं आहे त्याचा कलर अगदी डार्क होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला मसाला हा अगदी छान टिकतो सुद्धा। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मंद आचेवरती सतत याला हलवत हे खोबरं आपण छान असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि इथे आपण जे मसाले काढून घेतले होते ते सर्व एकाच पॅनमध्ये आपल्याला टाकायचे आहेत। हे मसाले जास्त भाजायचे नाहीत, फक्त हे गरम झाले पाहिजेत आणि याच्यातील जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते निघून गेलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। तमालपत्रसुद्धा मी तोडून घेतलेले आहेत, म्हणजे अगदी ती छान भाजली जातील, कारण आपण इथे मिक्सरमध्ये हा मसाला वाटून घेणार आहोत, त्यामुळे मिक्सरमध्ये हे वाटलं जाणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। मात्र जास्त पण भाजून घ्यायचं नाही, नाहीतर यातील वास हा कमी होऊ शकतो। भाजल्यानंतर थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण लसूण आणि कट करून घेतलेलं जे अद्रक होतं ते सुद्धा अगदी थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपला मसाला हा अगदी छान टिकतो सुद्धा। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी अर्धा मिनिटासाठी गॅस मी चालू ठेवला होता, त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि याच पॅनमध्ये हे लसूण आणि अद्रक जे आहे ते आपण थोड्या वेळासाठी असं परतून घेतलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपला कांदा छान थंड झालेला आहे, मसालेसुद्धा थंड झालेले आहेत आणि खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे आणि इथे आपण लसूण आता थंड करून घेतोय। तोपर्यंत आपण इथे हे जे मसाले आहेत ते वाटून घेणार आहोत। चालू बंद करत पल्स मोडवरती हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। जर आपण सतत मिक्सर चालवत हा मसाला वाटून घेतला तर मग याचा वास कमी होतो। तर इथे पाहू शकता तुम्ही मी एकदा फिरवून घेतलेला आहे आणि हा मसाला थोडासा जाडसर वाटतो आहे, त्यामुळे आपल्याला अजून एकदा चालू बंद करत हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। दुसऱ्यांदा वाटल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही हा मसाला एकदम छान असा बारीक झालेला आहे आणि असा बारीक झालेलाच मसाला आपल्याला हवा आहे। यामध्येच मी हे जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते टाकलेलं आहे आणि ते सुद्धा यासोबत आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही आपण खोबरं आणि हा जो मसाला होता तो वाटून घेतलेला आहे आणि एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे। त्यानंतर
तुमचं मिक्सरचं भांडं जर अजून मोठं असेल तर एकाच वेळी तुम्ही हे सर्वसुद्धा वाटू शकता। तर इथे हे मसाले आणि खोबरं जे वाटलं होतं ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मिरची पावडर मी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर मिक्सरच्या याच भांड्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण आणि अद्रक जे होतं ते सुद्धा वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर या कांद्याच्या कढईमध्येच लसूण आणि ही मिरची पावडर वगैरे मिक्स करून तुम्ही एकाच वेळी मिक्सरमध्ये वाटू शकता। तर हे तेल आपण नंतर वापरणार आहोत, तोपर्यंत आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि कांदा हा एकदम बारीक वाटून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता तुम्ही हे सर्व छान असं बारीक झालेलं आहे। इथे आपण कांदा छान शिजवून घेतला होता आणि लसूण आणि अद्रक सुद्धा छान असं भाजून घेतलं होतं, त्यामुळे हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते। तर इथे वाटलेला कांदा लसूण आपण या मिरची पावडरमध्ये मिक्स करून घेणार आहोत। यामध्येच आपण खोबरं आणि गरम मसाला सुद्धा टाकला होता। तर हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला हाताने शक्य होत नसेल तर तुम्ही हे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि हे जे कांद्याचं राहिलेलं तेल आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि या कढईमध्ये ही मिरची पावडर जी आहे म्हणजे हा जो मसाला आहे तो टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे हे सर्व तेल या मिरची पावडरला लागतं आणि हा छान असा मसाला बनून तयार होतो। तर इथे पाहू शकता तुम्ही हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हाताने हे करणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्पॅटुला किंवा मग उलथण्याने सुद्धा ही प्रोसेस करू शकता। तर इथे हे सर्व जे आपण भांडी काढली होती म्हणजे ज्याला हा मसाला वगैरे किंवा मिरची पावडर लागलेली आहे ते सर्व आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि इथे या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सर्व टाकून आपण एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। इथे हा बनलेला जो मसाला आहे तो पूर्ण बनल्यानंतर त्याचं वजन किती होईल हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे आपण अगदी कमी प्रमाणात हा मसाला बनवलेला आहे, त्यामुळे अगदी 2 बॅचमध्येच हा आपण वाटू शकतो। तर इथे ही पहिली बॅच आपली वाटून झालेली आहे, एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने ही दुसरी बॅच सुद्धा आपण वाटून घेणार आहोत। अगदी छान हा मसाला आपण बनवू शकतो। जर आपल्याला घाटी मसाला मिरचीपासून बनवणं शक्य नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। या पद्धतीने सुद्धा तुम्ही वेळोवेळी म्हणजे गरजेनुसार 1 महिन्यासाठी किंवा मग 2 महिन्यासाठी अशा पद्धतीने मसाला बनवू शकतो। अगदी 1 महिन्यासाठी जरी बनवला तर 1 महिन्यातून 1 दिवस वेळ काढून असा आपण मसाला बनवू शकतो, अगदी फ्रेश बनून तयार होतो। इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हा मसाला बनल्यानंतर याची मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे मग हा मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे किंवा याला तेल किंवा खोबरं कांदा लसूण वगैरे अगदी बरोबर झालेला आहे असं ओळखावं। तर इथे हा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला घाटी मसाला हवा आहे आणि तुम्हाला मिरच्या घेऊन त्यापासून घाटी मसाला बनवणं शक्य नसेल किंवा मग तुम्ही जर बाहेरच्या राज्यामध्ये किंवा मग बाहेरच्या देशामध्ये राहत असाल आणि तुमच्या परिसरामध्ये मिरची कुटण्यासाठीचा जो डंक असतो तो उपलब्ध नसेल तर या पद्धतीने मिरची पावडर वापरून तुम्ही घरच्या घरी हे जे मसाले वापरलेले आहेत त्या पद्धतीने हा घाटी मसाला बनवू शकता। मसाला तयार झाल्यानंतर याचं वजन किती आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। इथे आपण 100 ग्रॅम एवढी लाल मिरची पावडर म्हणजे जी तिखटाची मिरची पावडर असते ती घेतली होती आणि छान कलर येण्यासाठी 25 ग्रॅम एवढी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली होती आणि बाकीचे मसाले घेतले होते। तर यापासून साधारण इथे पाहू शकता तुम्ही 300 ते 350 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 350 ग्रॅम एवढा घाटी मसाला बनून तयार झालेला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपल्याला जर मिरचीपासून हा घाटी मसाला बनवणं शक्य नसेल तर या पद्धतीने सुद्धा आपण घाटी मसाला बनवू शकतो। एका ताईंनी मला काल कमेंट केली होती, घाटी मसाल्याबद्दल विचारलं होतं, तर हा व्हिडिओ मी बऱ्याच दिवसापूर्वी शूट करून ठेवला होता पण अपलोड केला नव्हता। त्या ताईंच्यामुळे हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील एक जरी गोष्ट तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।